नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपल्याला पालक पनीरची भाजी कशी बनवतात ते बघायचं आहे। आपण पालकाची एक जुडी घेतलेली आहे, ती स्वच्छ करून घेतली आणि गरम पाण्यात त्याला वाफवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण बर्फाचे तुकडे टाकून थंड केलेलं आहे किंवा तुम्ही बर्फाच्या पाण्यात सुद्धा टाकून ठेवू शकता, त्यामुळे आपला पालक हिरवागार राहतो। आता इथे पनीरचे तुकडे मी तळून घेतलेले आहेत आणि इथे टोमॅटो आहे तो कापून घेतलेला आहे, त्याची बी आणि साल काढलेली आहे। इथे हिरवी मिरची, लसूण, आले आणि कोथिंबीर हे सुद्धा घेतलेलं आहे, याची आपल्याला पेस्ट करायची आहे। इथे खडे मसाले घेतलेले आहेत, काही लवंग, मिरे, कलमी, 2 तमालपत्र आणि 2 लाल मिरची। इथे फ्रेश क्रीम घेतलेला आहे, हे काजू आहेत, त्याची ही पेस्ट करून घेतलेली आहे छोटी वाटी। इथे एक कांदा घेतलेला आहे चिरून आणि हे छोटी वाटी आपली दही आहे, जास्त आंबट नको दही। ते सर्व साहित्य आपण भाजीला वापरणार आहोत। आता हे आपण पहिले मिक्सरला फिरवून घेऊ। टोमॅटो आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून झालेली आहे। आता आपण पालकाची पेस्ट करून घेतलेली आहे। इथे तेल सुद्धा तापलेलं आहे आपलं, जिरे मोहरी टाकून झालेली आहे। लवंग, मिरे, तेजपत्ता, कलमी, 2 लाल मिरची, लसूण आणि कापून घेतलेला कांदा। सुके मसाले घेतलेले आहेत, धना पावडर, थोडा गरम मसाला पावडर, हळद आणि काश्मीरी लाल मिरची। आता कांदा थोडा परतून झाल्यानंतर आपण हे सुके मसाले सुद्धा घालून घेणार आहोत। यानंतर आपण टोमॅटो, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घालणार आहोत। आपण काजूची पेस्ट वेगळी करून घेतलेली आहे, दह्यासोबत सुद्धा काजू बारीक केले तरी चालतील। बरेचदा तळून ठेवलेले पनीर वातळ होते, हे वातळ न होता फ्रेश राहायला हवे म्हणून आपण ते पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत। टोमॅटो, हिरवी मिरची, आले, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून झालेली आहे। आता ती चांगली परतून घेऊ। मसाल्याला आपल्या तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे। तर चांगलं तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण फ्रेश अशी काजूची पेस्ट घालणार आहोत, त्यामुळे आपल्या भाजीला चांगली चवही येईल आणि भाजी मिळून राहील। काजूची पेस्ट चांगली परतून घेऊ। पेस्ट चांगली परतून झालेली आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता आपण पालकाची प्युरी टाकून घेऊ। छान एकत्र करून झालेलं आहे। आता आपण एक छोटी वाटी दही घालून घेणार आहोत। यानंतर आपल्याला तळून घेतलेले पनीर सुद्धा घालायचे आहे। इथे मी सेंधव मीठ घेतलेलं आहे, हे आता आपण भाजीमध्ये घालून घेऊ। आपल्याला रोजच्या भाज्यांमध्ये सुद्धा सेंधव मिठाचाच वापर करायला हवा। छान परतून झालेला आहे, भाजीला रंग सुद्धा छान आलेला आहे। आता वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि फ्रेश क्रीम घालून घेऊ। त्यानंतर आपली कसुरी मेथी राहिलेली आहे, थोडी घालायची। कसुरी मेथी घातलेली आहे। आता आपण थोडं एकत्र करून घेऊ। रंग खूप छान आलेला आहे आणि सुगंध खूपच दरवळतोय। अशा प्रकारे आपली झणझणीत अशी हॉटेलसारखी पालक पनीरची रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, तसेच कमेंट्स करत चला आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर सुद्धा करा।
आणि अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी इझी कुकिंगला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.